एक साधा प्रश्न विचारतो, तुम्ही कधी नाश्ता स्किप करता का? किंवा कामाच्या घाईमध्ये दुपारचं जेवण उशिरा करता का? काही लोक वेट कमी करण्यासाठी मुद्दामून मील्स टाळतात. पण एक गोष्ट समजून घ्या, जेवण वगळल्याने शुगर स्टेबल राहते का? नाही, उलट स्पाइक्स वाढू लागतात. मी सोप्या भाषेत समजावून सांगतो. आपण जेव्हा वेळेवर खातो तेव्हा ब्लड शुगर थोडीशी वाढली जाते, इन्सुलिन रिलीज होते आणि शुगर पेशींमध्ये जाऊन मिक्स होते. लेवल हळूहळू नॉर्मल रेंजमध्ये यायला सुरुवात होते. पण जर तुम्ही 6 ते 7 तास काहीच खाल्लं नाही तर शरीराला वाटतं की एनर्जी मिळत नाही. तेव्हा लिव्हर स्टोअर केलेल्या ब्लड शुगर ज्या आहेत त्या ब्लडमध्ये सोडायला सुरुवात करतो. त्यामुळे शुगर लेवल्स अचानक वाढायला सुरुवात होते. म्हणजेच तुम्ही काही खाल्लं नाही तरी सुद्धा शुगर लेवल वाढली जाते. हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आता दुसरी सिच्युएशन एक बघा, सकाळपासून काही खाल्लं नाही आणि मग भूक लागली म्हणून एकदम जास्त खाल्लं तर त्यावेळेस ब्लडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्लुकोज अवेलेबल होऊन जातं. इन्सुलिनला अचानक जास्त काम करायला लागतं, शुगर पटकन वर वाढली जाते आणि कधी कधी न पटकन खाता सुद्धा हा रोलर कोस्टर पॅटर्न म्हणजे शुगर स्पाइक आपल्याला दिसून येतो. रिपीटेड स्पाइक्समुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. दीर्घकाळ डायबेटिक कंट्रोल कठीण होऊन जातो. आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे उपाशी राहिल्यामुळे आपण जास्त कार्बोहायड्रेट्स इनटेक करतो, गोड पदार्थ खातो, कारण बॉडी क्रेविंग्स मोडमध्ये असते. त्यामुळे वेट वाढतं, पोटावरती फॅट जमा होतो आणि शुगर कंट्रोल अजून बिघडून जातो. म्हणून मील स्किप करणे हा काही वेट लॉस करण्याचा पर्याय नाही, हे क्लिअर आहे. आता प्रॅक्टिकल क्वेश्चन, शुगर स्पाइक्स बॅलन्स कसे करायचे? तर पहिली गोष्ट, लॉंग गॅप टाळणं. 3 मेन मील्समध्ये ठरलेल्या वेळेला जेवण करणं गरजेचं आहे. मध्ये खूप भूक लागत असेल तर स्मॉल हेल्दी स्नॅक्स घेणं अपेक्षित आहे, जसं की हँडफुल नट्स, स्प्राउट्स किंवा फ्रूट्स. दुसरी गोष्ट म्हणजे प्लेट बॅलन्स करणं गरजेचं आहे. फक्त राईस किंवा चपाती असं जास्त खाऊन जमत नाही. त्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर्स हे ॲड ऑन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ डाळ, स्प्राउट्स, पनीर, एग्ज, भाजी किंवा फायबर्स किंवा प्रोटीन हळूहळू वाढू देणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रपोर्शन कंट्रोल. जास्त खाल्लं की स्पाइक हा जास्त येणारच आहे. थोडं कमी पण बॅलन्स खाल्लं तर ते नेहमी फायदेशीर ठरणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे जेवणानंतर 10 ते 15 मिनटं हलका वॉक करणं खूप मस्ट आहे. पोस्ट मील वॉक हे शुगर कंट्रोलसाठी खूप इफेक्टिव्ह असं आपल्याला साधन आहे. स्टडीजमध्ये आपल्याला हे दिसून येतं, 10 ते 20 मिनिटांची वॉकसुद्धा पोस्ट मील शुगर कमी करायला मदत करते. आणि दुसरी 5वी गोष्ट म्हणजे प्रॉपर स्लीप कमी असेल तरी पण शुगर कंट्रोल कठीण होऊन जातो. जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर फास्टिंग शुगरपेक्षा पोस्ट मील शुगर इक्वली इम्पॉर्टंट आहे, कारण स्पाइक्स जास्त करून जेवणानंतरच येतात. शेवटी एक साधा नियम लक्षात घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय, तर शरीराला नियमित एनर्जी द्या. खूप उपाशी ठेवणं हे चुकीचं आहे. एकदम ओव्हरलोड करणं हेही चुकीचं आहे. त्याला जास्त ओव्हरलोड करता कामा नये. कन्सिस्टन्सी हेच आपल्या शुगर कंट्रोलची बेस्ट की आहे. तुम्हाला मील टायमिंग किंवा शुगर स्पाइक्स याबद्दल डाऊट असतील तर खाली कमेंट नक्कीच करा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब टू अवर चॅनल.